आपण पुढच्या याच्याकडे जाऊयात. आता बघा मॅच द सिनॉनिम. आता बघा एकाच पेपरमध्ये तिसरा प्रश्न हा याच्यावरच आलेला आहे, व्होकॅब्युलरीवरच आलेला आहे. कधी कधी बरेचसे प्रश्न हे व्होकॅब्युलरीवर टाकतात, कधी कधी एखाद दोन प्रश्न हे ग्रामरवर देखील टाकतात. तेव्हा मित्रांनो सांगतो, माझे तुम्हाला अगदी व्यवस्थित सल्ला मी तुम्हाला देऊ शकतो. ह्या पेपरमध्ये तुम्हाला थोडी व्होकॅब्युलरीला जरा जास्त स्ट्रेस करायचं आहे. पैकी सिनॉनिम, अँटोनिम, इडियम आणि फ्रेझल वर्ब हे जे काही घटक आहे हे थोडे बारकाव्यानं आणि थोडेसे जास्त जर तुम्ही व्यवस्थित तयार करून जर ठेवले तर हे प्रश्न तुमचे अलगद तुमचे बरोबर येतील. पाहायचे आपल्या प्रश्नाकडे या ठिकाणी काय केलेलं आहे, अजाईल याचा अर्थ ॲक्टिव्ह असा होतोय, लक्षात ठेवायचा. त्याच्यामुळे या ठिकाणी एला 3 असणारा तसे तुम्हाला 2 पर्याय या ठिकाणी मिळतात, लक्षात ठेवायचं. त्यामुळे आता एला 3 नंबरचा पर्याय आहे. पेरेनियल याला आपण म्हणूया की लास्टिंग फॉर लॉंग टाईम, म्हणजे याला आपण परमनंट असं म्हणू शकतो. त्यामुळे डीला आपल्याला 2 असणारे तसे या ठिकाणी पुन्हा 2 अर्थ मिळतात. थोडं तुम्ही ह्या पद्धतीनं मॅच करून पाहायचं. ह्युमन याला आपण जंटल अशा स्वरूपाचा शब्द वापरू शकतो. त्यामुळे बीला 4, आता बीला 4 असणारा एकच पर्याय मॅच झालेला आहे, लक्षात ठेवायचं. भले इथे या ठिकाणी 2 आलेले आहेत, या ठिकाणी 2 आलेले आहेत, पण या ठिकाणी बीला 4 असणारा एकच पर्याय मॅच झालेला आहे, तो तुमचा बरोबर आहे. आणि मॅजेस्टिकचा अर्थ होतो रॉयल, लक्षात ठेवायचं. त्यामुळं सीला ए असा अर्थाचा या ठिकाणी पण एकच अर्थ आहे. पण जर तुम्ही अशा पद्धतीने जर लॉजिक लावलं तर तुमचं उत्तर बरोबर येणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं, थोडेसे सिनॉनिम तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे मित्रांनो. तर तुम्हाला थोडा स्टडी जर चांगला जर झाला तर निश्चित तुम्हाला हे प्रश्न खूप सोपे वाटतील, लक्षात ठेवायचे. नेक्स्ट याच्याकडे जायचे, आपल्याला पाहायचे ऑल हिज एफर्ट्स टू बी अ मेअर्स नेस्ट इन द लॉंग रन. तर तुम्हाला ही पुन्हा एकदा इडियम विचारलेली मित्रांनो. तुम्ही पाहू शकता चौथा प्रश्न 2019च्या पेपरवर व्होकॅब्युलरीवरच आलेला आहे. पहा तुम्ही पुढे काय होते या ठिकाणी पाहूया. अ मेअर्स नेस्ट याचा अर्थ वर्थलेस असा होतो, लक्षात ठेवायचं. ही इडियम आहे, सरळ सरळ मिनिंग माहीत असणं अधिक उत्तम राहतं. त्यामुळे हा वर्थलेस अशा स्वरूपाचा अर्थ दिलेला आहे. आणि 5वा जर प्रश्न पाहिला मित्रांनो, 2019मध्ये 5ही प्रश्न हे व्होकॅब्युलरीवर आले होते, इथे ग्रामर विचारलं नव्हतं. त्यामुळे कधीकधी अशा पॅटर्नमध्ये अशा स्वरूपाचे प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे मी सांगतो, जर एखाद्याने जर ग्रामरच जर केलं, व्होकॅब्युलरी थोडी वीक राहिली तर अशा पेपरमध्ये काय होणार आहे. म्हणून व्होकॅब्युलरी देखील चांगली करा, कारण आपल्याला संपूर्ण सिलेबस कव्हर करायचा आहे. तर तुम्हाला हे 10 मार्क्सची चांगल्या प्रकारे तयारी करता येते. आणि जर असे जर प्रश्न सोडून दिले तर मित्रांनो पेपरमध्ये तुमचा स्कोअर कमी येऊ शकतो, आणि ते तर आपल्याला करायचं नाही. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी थोड्या व्यवस्थितपणे लक्ष देऊन ऐका, व्यवस्थित स्टडी करा, जेणेकरून तुमचे हे मार्क्स जाणार नाही. अ मॅन ऑफ द वर्ल्ड ह्या इडियमचा अर्थ सरळ सरळ होतो या ठिकाणी बघायचं. अन एक्सपेरियन्स पर्सन, ज्याला खूप अनुभव आहे, अनुभव संपन्न व्यक्ती, याला आपण अ मॅन ऑफ द वर्ल्ड असं म्हणू शकतो. त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2ला मार्क करू शकतो. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. बघायचं महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2018च्या पेपरमध्ये आता काय आलं होतं ते पाहायचे. या ठिकाणी थोडासा ग्रामरवर प्रश्न विचारलेला आहे. बघायचं आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. आता सेंटेन्स और सेंटेन्स अशा दोन्ही प्रकारचा प्रश्न असू शकतो. सी गॉट अप वेन द अलार्म क्लॉक वेंट ऑफ. या ठिकाणी लक्षात ठेवायचं, अलार्म क्लॉक जो लावला होता तो अशा रीतीनं वाजून गेल्याच्या नंतर लगेचच ती उठलेली आहे. ॲक्टिव्हिटी मे बी एका वेळेस झाल्या असाव्यात, त्यामुळे हे वाक्य त्यांनी बरोबर दिलेलं आहे. एरिका हॅड ड्रॉप्ड हर बॅग व्हाईल सी वॉज गेटिंग इन टू हर कार. आता हे वाक्य काळजीपूर्वक समजून घ्या. आपण ग्रामरमध्ये टेन्स हा जो टॉपिक आहे, टेन्समध्ये हा एक नियम आपल्याला पुढे टेन्समध्ये आपल्याला सिम्पल पास्ट टेन्स आणि पास्ट कंटिन्युअस टेन्सच्या संदर्भात पाहायचं आहे. लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस वाक्यामध्ये एखादी घटना घडत आली होती, म्हणजे घडत होती, त्या दरम्यान एखादी छोटीशी घटना पटकन घडून गेली, म्हणजे ॲक्टिव्हिटी चालू होती ती पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये मांडतो, आणि त्या दरम्यान जी छोटीशी घटना घडून गेली ती सिम्पल पास्ट टेन्समध्ये मांडली जाते. म्हणजेच पास्ट कंटिन्युअस टेन्स बरोबर आपण सिम्पल पास्ट टेन्स वापरायला हवा होता. म्हणजे वाक्य खरं काय होतं, एरिका ड्रॉप्ड हर बॅग व्हाईल सी वॉज गेटिंग इन टू द कार. साधा भूतकाळ हवा होता, त्यांनी पूर्ण भूतकाळ केल्यामुळं ते वाक्य चुकलेलं आहे. लक्षात, हॅड हा नको होता, सिम्पल पास्ट टेन्स केलं असतं तर पास्ट कंटिन्युअस टेन्स बरोबर सिम्पल पास्टची कॉम्बिनेशन रचना अगदी बरोबर आली असती ग्रॅमॅटिकली. म्हणून बी उत्तर चुकीचं आहे. पुढे पाहायचं आहे, इट वॉज द फर्स्ट टाईम आय हॅड टॉक टू एला आउटसाइड द ऑफिस.
हे वाक्य देखील ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. आणि सी विल बी टेकिंग अप हर प्लेस ॲट युनिव्हर्सिटी इन ऑक्टोबर, म्हणजे फ्युचर कंटिन्युअस टेन्सच्या रचनेतलं वाक्य देखील ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. त्यामुळे ए, सी आणि डी असणारा पर्याय क्रमांक 3 तुमचा बरोबर आहे. बी हे उत्तर चुकीचं असल्यामुळे या दोनही पर्यायांमध्ये बी आल्यामुळे हे दोनही पर्याय असू शकत नाही. आता डी तर बरोबर आहे, त्यामुळे ए, सी आणि डीला तुम्ही बरोबर मार्क करू शकता. असं तुम्ही एलिमिनेट करून प्रॉपरली उत्तरापर्यंत पोहोचू शकता. लक्षात ठेवा, थोडं लॉजिक लावायचं, एलिमिनेशनची मेथड अप्लाय करायची. आणि कधी कधी एखादा टॉपिक जर इन केस थोडाफार जर माहीत जरी नसेल तरी असं ह्या पद्धतीनं तुम्ही उत्तरापर्यंत एक्झॅक्टली पोहोचू शकता. मित्रांनो, ह्या पद्धतीनं तुमची उत्तरं चुकणार नाहीत. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. पाहायचं आहे मॅच द फॉलोइंग पेअर ऑफ अँटोनिम. आता तुम्हाला विरोधी अर्थाचे जे शब्द आहेत या ठिकाणी पाहायचे. समजून घ्या. कलिग, कलिग म्हणजे आपण मित्र असं म्हणू शकतो, पण याच्या विरोधात असं होऊ शकतो तुमचा अपोनंट. म्हणजे एला 4 असणारा तुमची एकच जोडी या ठिकाणी मॅच होती. बघा, याच्यावर सुद्धा तुमचं उत्तर निघू शकणार आहे. हे सगळ्यांनाच माहिती आहे, कलिग म्हणजे जिवलग असेल, मित्र असेल, साथीदार असेल, बरोबर आहे की नाही, आपल्याला मदत करणारा असेल. त्याच्या विरोधात येतो म्हणजे अपोनंट, जो आपल्या विरोधात आहे तो अपोनंट. म्हणजे एला डी म्हणजे 4 हे उत्तर तुमचं मॅच झालेलं आहे. आणि असा एकच पर्याय आहे मित्रांनो, त्यामुळे इथंच तुमचं उत्तर फिक्स झालेलं आहे. म्हणजे तरी पण बाकीचे पाहू शकता. प्रॉम्प्टनेस, प्रॉम्प्टनेस हा जो काय बी आहे याचं तुमचं उत्तर या ठिकाणी मॅच होतं तुमचं एंडोलन्स. म्हणजे अगदी ॲक्टिव्ह असणं आणि एंडोलन्स म्हणजे अशा स्वरूपाच्या विरोधी अर्थाचा शब्द दिलेला आहे. पुढे पाहायचे आपल्याला. डुप्लिसिटी याचा आपण होऊ शकतो ऑनेस्टी, आणि ऑब्जेक्शन याचा मिनिंग होतो तुमचा बेनेवलन्स. त्यामुळे तुम्ही अर्थाप्रमाणे जर गेला तर तुम्हाला पर्याय क्रमांक 4 विरोधी अर्थी आणि समानार्थी ह्या पद्धतीनं तुम्ही व्यवस्थित पहा. थोडे शब्दांचे जर मिनिंग जर माहीत असतील तर उत्तरं अगदी व्यवस्थित तुमची मिळून जातात. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, चूज द ॲप्रोप्रिएट पेअर टू फिल इन द ब्लँक्स इन द बोथ द गिवन सेंटेन्सेस. आता हा जो टॉपिक आहे मित्रांनो, वर्ड्स ऑफन कन्फ्युज्ड नावाचा एक टॉपिक आपल्याला पाहायचा आहे. यामध्ये 2 शब्द असतात, कधी कधी 3 असतात. स्लाईट प्रोनाऊन्सिएशन जवळपास सारखंच असतं, स्लाईट चेंज असतो स्पेलिंगमध्ये, लक्षात ठेवायचं. पण प्रोनाऊन्सिएशन दोन्ही शब्दांचं जवळपास सारखंच असतं. अशा शब्दांच्या अर्थामध्ये होणारे जे बदल आहेत ते तुम्हाला व्यवस्थितपणे वाक्यामध्ये वापरायचे. याला होमोनिम्स असं देखील म्हणूया. या ठिकाणी तुम्हाला त्या शब्दांचे मिनिंग माहीत असणं गरजेचं आहे आणि वाक्यामध्ये त्यांचा उपयोग करता येणं गरजेचं आहे. म्हणजेच काय तर ह्या शब्दांचा मिनिंग अँड प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन इन सेंटेन्सेस आर व्हेरी इम्पॉर्टंट. ते आपल्याला या ठिकाणी चेक करायचे. मेजल्स इज हायली डॉट डॉट एक आजाराचं नाव आहे. तो कशा स्वरूपाचा आजार आहे तर आता या ठिकाणी 2 शब्द दिले बघा, कंटॅजियस आणि कंटॅजियस. एकच शब्द दिलेला आहे दोन्ही ठिकाणी. आणि तुला बघा, इंग्लंड इज द ओनली कंट्री डॉट डॉट वेल्श. इथे कुठेतरी फिजिकल लोकेशनच्या कॉन्टॅक्ट्समध्ये आलेलं आहे आणि या ठिकाणी कुठेतरी आजाराच्या कॉन्टॅक्ट्समध्ये आलेलं आहे. तर तुम्ही हा एक पर्याय पाहू शकता, कंटिजियस आणि कंटॅजियस. तर पहिली गोष्ट दोन्ही अर्थाचे शब्द म्हणजे मिनिंग तुम्ही समजून घ्या. कॉन्टिजियस समजून घ्यायचं तुम्हाला. कॉन्टिजियस इट मीन्स नेबर, नेबरिंग. नियरर जवळचा, च्या जवळचा अशा अर्थाने दिलेला आहे. आणि कंटॅजियस लक्षात ठेवायचं, समथिंग दॅट स्प्रेड थ्रू डायरेक्ट कॉन्टॅक्ट. लक्षात ठेवायचं, स्प्रेड थ्रू डायरेक्ट कॉन्टॅक्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या स्पर्शानं पसरणारा. जसं आपण कोरोना व्हायरस पाहतो किंवा जुन्या काळामध्ये बरेच अशा प्रकारचे आजार येऊन गेले का जे स्पर्शानं, जसं आपण मराठीत साथीचे रोग असं म्हणतो, अशा स्वरूपाचं. मग जर ह्या कॉन्टॅक्ट जर पाहिलं, मेजल्स इज हायली डॉट डॉट कंटॅजियस यायला पाहिजे होतं. या ठिकाणी पहिला जो वाक्य आहे त्याला कंटॅजियस मॅच होणारा एकही नाही आहे. इथं एकच राहिला, तो कॉन्टॅजियस इथे आहे, इथे कॉन्टॅजियस आहे. आणि दुसरा जो शब्द आहे तुमचा कॉन्टिजियस. कॉन्टिजियसचा अर्थ होतो नियरर. म्हणजे इंग्लंड इज ओनली द कंट्री नियरर वेल्स. वेल्स या भूभागाच्या जवळचा एकमेव देश कुठला? आपलं इंग्लंड आहे. या अर्थाचा शब्द तुमचा कॉन्टिजियस. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 बरोबर मॅच होते. मित्रांनो, जर होमोनिम जर तुम्हाला माहीत असतील, मिनिमम 100-125 शब्द असे तुम्हाला जे सारखे वाटतात त्याचे मिनिंग आणि त्याचा वाक्यात उपयोग जर माहीत असेल तर निश्चित हे प्रश्न तुम्हाला अगदी अलगद तुमचे बरोबर येतील. पुढच्या प्रश्नाकडे जायचे बघा. कंप्लीट द सेंटेन्स विथ हू, विच, हुम अँड व्हॉट. तर या ठिकाणी पाहायचे डॉट डॉट ऑफ देम
ब्रोक द विंडो हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी योग्य तो WH वर्ड वाक्यामध्ये वापरायचा आहे. आता या ठिकाणी हा एकतर आपल्याला इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन असू शकतो किंवा इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असू शकतो. आता या ठिकाणी ऑफ आलेला आहे, निश्चित याच्यानंतर नाम नाही आहे म्हणजे इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह नाही आहे. आणि बाय द वे एकच या ठिकाणी मॅच होणार आहे. हू ऑफ अशी रचना होत नाही आहे, लक्षात ठेवायची. हुम ऑफ अशी रचना होत नाही, व्हॉट ऑफ अशी पण रचना नसते. विच ऑफ द अशा प्रकारची रचना आपण घेऊ शकतो. बिकॉज वी यूज द वर्ड विच फॉर सिलेक्शन. विच इज यूज फॉर सिलेक्शन. लक्षात ठेवायचं आहे. अनेकांपैकी एकाचा उल्लेख करायचे. विच इज युअर सीट. इफ देर आर 2 or more सीट्स वी सिलेक्ट वन ऑफ देम. अनेकांपैकी एक सिलेक्ट करतो. विच इज युअर पेन. तुमच्याकडे 2-3 पेन आहेत, त्यातला तुझा कुठला. विच इज युअर फेवरेट कलर. भरपूर कलर, त्यातला तुझा आवडता कुठला. विच इज युअर फेवरेट मूवी. अनेक मूवी, त्यातली तुझी फेवरेट कुठली. अनेकांपैकी ज्यावेळेस एकाला सिलेक्ट करायचं असतं त्या तुम्ही विच हा शब्द वापरता. लक्षात ठेवायचं. म्हणजे इथं एकच बसतं. विच ऑफ देम ब्रोक द विंडो. अनेक मुलं आहेत, त्यातल्या कुठल्या मुलानं खिडकी तोडली. त्यामुळे सिलेक्ट करण्यासाठी विच हा शब्द वापरतो. त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 तुमचा अगदी ॲक्युरेट आहे. आता पुढे बघायचं आहे. चूज द ऑल्टरनेटिव्ह कंटेनिंग द करेक्ट सिक्वेन्स ऑफ वर्ड्स टू फिल इन द ब्लँक्स इन द गिवन सेंटेन्सेस. या ठिकाणी तुम्हाला योग्य सिक्वेन्स जोडायचा आहे. आता पहिली गोष्ट तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की तीनही शब्द म्हणजे क्रियापद आले ती एकवचनी आलेली आहे. क्रियापदांच्या अगोदर आपल्याला योग्य सब्जेक्ट वाक्यामध्ये वापरायचं आहे. लक्षात ठेवायचं आहे. डॉट डॉट वॉज अ बिग ऑडियन्स फॉर दी कॉन्सर्ट दॅट नाईट. आता बघायचं आपण तीनही ठिकाणी आता इट वॉज अ बिग ऑडियन्स असं होत नाही आहे. ऑडियन्ससाठी आपण इट हा शब्द वापरत नाही जनरली बघायचे. त्यामुळे या ठिकाणी देअर हा शब्द या ठिकाणी घेऊ शकतो. मित्रांनो, देअर हा जो शब्द आहे हा आपल्या वाक्यामध्ये बऱ्याच वेळा इंट्रोडक्टरी सब्जेक्ट म्हणून वापरता येतो. आणि जेव्हा तो इंट्रोडक्टरी सब्जेक्ट म्हणून वापरला जातो लक्षात ठेवायचं, तेव्हा त्याच्यानंतर येणारं क्रियापद हे एकवचनी पण असतं आणि अनेकवचनी पण असतं. डिपेंड ऑन द रिअल सब्जेक्ट. आता या सब्जेक्टप्रमाणे आपण क्रियापद एकवचनी घेतलेलं आहे. ज्यावेळेस संपूर्ण ग्रुप हा एकसंघ मानला जातो त्यावेळेस ते एकवचनी गणला जातो, म्हणून क्रियापद एकवचनी घेतलं. वाक्य बरोबर झालं. देअर वॉज अ बिग ऑडियन्स फॉर दी कॉन्सर्ट दॅट नाईट. पुढे पाहायचे आपल्याला. देअर इज नो आन्सर. अर्थाप्रमाणे देखील इथं पण देअर बसतो आहे. आणि देअर इज अ कार आउटसाईड. बाहेर एक कार आहे. म्हणजे तुम्ही या ठिकाणी ते वापरलेला शब्द देअर इज अ कार एकवचनी असल्यामुळे इज आलेला आहे. ह्या तीनही कॉन्टॅक्ट्समध्ये देअर हा शब्द ॲप्रोप्रिएट बसतो. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. आलं लक्षात. त्यामुळे आपण असं म्हणत नाही इट इज अ कार आउटसाईड. तिथं देअर हा इंट्रोडक्टरी सब्जेक्ट बरोबर या ठिकाणी मॅच झालेला आहे. पुढच्या प्रश्नाकडे जायचं. आता बघायचं. महाराष्ट्र पूर्व सेवा अभियांत्रिकी सेवा आहे तुमची 2017च्या पेपरमध्ये. आता आपण 5-5च्याच ग्रुपने पाहतोय त्यामुळे निश्चित 3 प्रश्नपत्रिका झाल्यात. ही 4थी दिलेली आहे. पाहायचं 17मध्ये काय झालेलं ते. मॅच द फॉलोइंग सेंटेन्स विथ करेक्ट प्रिपोजिशन्स टू फिल इन द ब्लँक्स. आपल्याला योग्य प्रिपोजिशनचा वापर या ठिकाणी वाक्यामध्ये करायचा आहे मित्रांनो. या ठिकाणी लक्षात ठेवा. बघायचं आहे. टू डॉट डॉट द रिव्हर फ्लूड अ ब्रिज. या ठिकाणी तुम्हाला पाहायचे टू, आफ्टर, विथ अँड अंडर. ऑल दीज आर प्रिपोजिशन्स and the 4 sentences are given over here. We have to use these 4 preposition in a proper way. योग्य प्रकारे तुम्हाला ह्या प्रिपोजिशनचा या ठिकाणी वाक्यामध्ये वापर करायचा आहे. तुम्ही कॉन्टेक्स्ट पाहायचं. द रिव्हर फ्लोड अंडर अ ब्रिज. जी नदी आहे ही नदी आपण ब्रिजच्या खालून वाहते आहे. लोकेशन प्रमाण जर गेला तर या ठिकाणी अंडर हे जे प्रिपोजिशन आहे हे तुमचं या ठिकाणी बरोबर या ठिकाणी बसणार आहे. द रिपेअर्स टू द रूफ वेअर कम्प्लिटेड क्विकली. ही फ्रेजच आहे. रिपेअर्स टू समथिंग. त्यामुळे टू हा शब्द येणं या ठिकाणी अपेक्षित आहे. डॉट डॉट द पार्टी वी डीड अ लॉट ऑफ वॉशिंग अप. आता या ठिकाणी कॉन्टॅक्ट जर घेतला बघायचं आहे. आफ्टर हा शब्द बरोबर बसू शकतं. आफ्टर द पार्टी वी डीड अ लॉट ऑफ वॉशिंग अप. म्हणजे पार्टी संपल्याच्या नंतर आम्ही अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी केली विशिष्ट याच्या नंतर. लक्षात ठेवायचं आहे. अँड अ बॅड टेम्पर्ड मॅन रिप्लाइड विथ अ ग्रंट. लक्षात ठेवायचं. रिप्लाइड विथ ही फ्रेज आहे. मग रिप्लायच्या नंतर विथ हा शब्द घेणं गरजेचं आहे. रिप्लाय विथ
म्हणून या ठिकाणी तसाही बी 4ला तुम्हाला सी हाच मॅच करावा लागला असता, लक्षात ठेवायचं. म्हणजे सीला 4 तसा सीला 4 असणार हा एकच पर्याय मॅच होतो. ही करेक्ट ॲक्युरेट फ्रेज आहे. त्यामुळे तुम्ही जर पाहिलं 2 म्हणजे ए साठी आपल्याला काय घ्यायचं या ठिकाणी 2 घ्यायचं आहे. म्हणजे एला 2 घेतलेला आहे. आफ्टर जो आहे आफ्टर या ठिकाणी बीला 3 घ्यायचं आहे, सीला घेतला आणि डीला 1 घेतलेला आहे अंडर. त्यामुळे पर्याय क्रमांक 2ला मॅच करतो. मित्रांनो प्रेपोजिशन ज्याला आपण मराठीमध्ये शब्दयोगी अव्यय असं म्हणतो तो 99% लक्षात ठेवायचं वाक्यामध्ये नाम किंवा सर्वनामाच्या अगोदर येत असतो. त्याच्यामुळे ह्या सर्वनामाबरोबर किंवा नामाबरोबरचा एक विशिष्ट प्रकारचा संबंध आहे तो या ठिकाणी दर्शवत असतो. तुम्हाला जर याचा व्यवस्थित स्टडी जर केला तर तुम्ही ह्या प्रेपोजिशनवरच्या अशा प्रश्नाला अगदी व्यवस्थितपणे उत्तर देऊ शकाल. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. या ठिकाणी दुसरा प्रश्न ह्या फ्रेझल वर्बवर विचारला आहे. बघायचं तुम्ही फ्रेझल वर्ब काय दिलेला आहे, कम अगेन. कम अगेन ही फ्रेझल वर्ब आहे. याचा अर्थ बघा व्हॉट डिड यू से, म्हणजे रिपीट व्हॉट डिड यू से, तुम्ही जे काय बोलला ते पुन्हा एकदा तुम्हाला सांगणार. म्हणजे कम अगेनचा तुम्हाला अर्थ या ठिकाणी एला 4 असा होतोय. आणि असं जर पाहिलं तर तुम्हाला एला 4 असणार एकच पर्याय दिलेला आहे. मित्रांनो इतके इझी प्रश्न आलेले आहेत. मग प्रश्न जातात कसे, तुमचे मार्क्स जातात कसे, हा एक मेन प्रश्न असतो. थोडं व्यवस्थितपणे जर तुम्ही जर प्रश्नांचं स्वरूप समजून घेतलं आणि थोडा जर काळजीपूर्वक अभ्यास केला हे 10 मार्क्स अगदी तुमच्या हक्काचे आहेत. मित्रांनो आपल्याला प्रत्येक मार्क्ससाठी तयारी करायची. एकही मार्क्स जाता कामा नये. ॲटलीस्ट जेवढे डॉट्स तुम्ही देतायत ते बरोबर येणं गरजेचं आहे, लक्षात ठेवायचं. तर तुमचा स्कोअर हा अपेक्षेपेक्षा थोडासा जास्त होईल. कम अबाउट हा एक या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला. कम अबाउटचा अर्थ या ठिकाणी टू हॅपन, घडणे अशा स्वरूपाचा झालेला आहे. कम बाय, कम बायचा अर्थ होतो टू ऑब्टेन ऑर टू रिसीव्ह समथिंग, मिळणे, प्राप्त होणे, संपादन करणे या अर्थानं दिलेला आहे. आणि कम अलॉंग याचा अर्थ दिलेला आहे तुम्हाला या ठिकाणी ॲडव्हान्स, डेव्हलप ऑर इम्प्रूव्ह, वाढ होत जाणेच्या संदर्भात दिलेला आहे. या अर्थाप्रमाणे पर्याय क्रमांक 2ला तुम्ही बरोबर मॅच करू शकता. कधी कधी अशा प्रकारे एक जरी माहीत असेल 2 माहीत असेल तरीही तुमचं उत्तर बरोबर येत आहे. त्यामुळे ॲटलिस्ट तुमच्याकडनं मिनिमम रिक्वायरमेंट आहे. पण तरी मी सांगतो तुम्ही जास्तीत जास्त फ्रेझलवर व्यवस्थितपणे स्टडी करून ठेवा. कारण आता संयुक्त परीक्षा आहे. निश्चित हे MESचे पेपर आहेत. येणाऱ्या पेपरमध्ये वनसेवा आहे, कृषी सेवा आहे आणि अभियांत्रिकी सेवा एकत्रितरित्या पेपर होणार आहे. निश्चित तुम्हाला अशा प्रकारचेच प्रश्न तुम्हाला येणाऱ्या पेपरमध्ये दिसतील. संपूर्ण ग्रामर त्याच्यामध्ये कव्हर केले जातील. व्होकॅब्युलरी बऱ्यापैकी कव्हर होत असेल आणि पॅराग्राफ देखील होणार आहे. त्यामुळे व्यवस्थित जर स्टडी जर केला तर हे आपले हक्काचे मार्क्स आहेत मित्रांनो, लक्षात ठेवायचे. पुढे दिलेले बघा, आय मेट अनएक्सपेक्टेडली, अचानकपणे कुठल्याही प्रकारे पूर्वनियोजित काही माहीत नसताना एखाद्या व्यक्तीला भेटलो. अँड ओल्ड फ्रेंड येस्टरडे ॲट दी बस स्टेशन. अनएक्सपेक्टेडली एखाद्याला भेटणं अशा स्वरूपाचे तुम्हाला या ठिकाणी काय दिलेलं आहे, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट कुड रिप्लेस द अंडरलाईन पार्ट मिनिंगफुली. म्हणजे अनएक्सपेक्टेडली, मेट अनएक्सपेक्टेडली याच अर्थाचा कुठली फ्रेज या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला रिप्लेस करायची. बघायचे कॉट ॲट बसत नाही आहे, वेटेड ऑन पण बसत नाही आहे आणि कम ॲक्रॉस ही बरोबर बसते, वेंट बाय बसत नाही. कम ॲक्रॉस इट मीन्स टू मीट समबडी बाय चान्स. कुठल्याही प्रकारची पूर्वनियोजित काही ॲक्टिव्हिटी नसताना एखाद्याला भेट होणे, अचानकपणे भेटणे अशा अर्थाचं. आता वाक्य भूतकाळातलं असल्यामुळे कमचा भूतकाळ केम झाला. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा बरोबर या ठिकाणी मॅच करता येतो. म्हणजे हे वाक्य तुम्ही असंही म्हणू शकता, आय केम अक्रॉस अन ओल्ड फ्रेंड येस्टरडे ॲट दी बस स्टेशन. आलं लक्षात. पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला. पाहायचे पॅरेंट्स सेट अप हाफ द नाईट. आता या ठिकाणी आपल्याला वापरायचा शब्द पॅरेंट्स. आता या ठिकाणी पॅरेंट्स अनेक वचनी शब्द आहे, त्यामुळे सगळ्या ठिकाणी बोथ हा शब्द प्रयोग वापरून दिलेला आहे. पण कॉन्टेक्स्ट प्रमाणे तुमचं बोथ द ही रचना बरोबर आहे. बोथ द पॅरेंट्स आर्टिकल हे आपण मोस्टली आपण नामासाठी घेतो, त्यामुळे द बोथ पॅरेंट म्हणण्याऐवजी बोथ द पॅरेंट्स अशी रचना ॲक्युरेट येते. पर्याय क्रमांक 2ला मार्क करा. आणि या ठिकाणी नेक्स्ट जो प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे आणि ह्या क्वेश्चन पेपरमधला आहे, लक्षात ठेवायचं. आपण पुढच्या याच्याकडे जातो आहे प्रश्नाकडं. या ठिकाणी काय केलेलं आहे या ठिकाणी पाहायचं बघा, आयडेंटिफाय द क्लॉज. वाक्यामध्ये तुम्हाला क्लॉज शोधायचं आहे. क्लॉज शोधायचं म्हणजेच काय, हे कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं वाक्य. तुम्हाला मी पहिल्या प्रश्नामध्ये देखील सांगितलं होतं. हे वाक्य एका वेगळ्या क्लॉजचं आहे. याच्यामध्ये एक मेन क्लॉज आहे आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज आहे. या ठिकाणी पाहायचं आहे द टाईम इज नॉट एट फिक्स्ड. अंडरलाईन केलेलं वाक्य हा मेन क्लॉज आहे मित्रांनो. द टाईम हा एक सब्जेक्ट झाला,
इज नॉट एट फिक्स हे तुमचं क्रियापदाचा भाग झालेला आहे. ज्या वाक्यात एक मेन क्रियापद असतं आणि एक सब्जेक्ट असतो तुमचा मेन क्लॉज झालेला आहे. आणि ह्या मेन क्लॉजला जोडून लक्षात ठेवायचं, मेन क्लॉजमध्ये टाईम हा शब्द नाऊन आहे. ह्या नामाची विशेष माहिती देणारा हा एक ॲडिशनल वाक्यांश आहे. कुठला टाईम? व्हेन द बोट लिव्स. बोट केव्हा सुटणार आहे तो टाईम अजून फिक्स नाही. लक्षात ठेवायचं, मेन क्लॉजमधल्या नामाची विशेष माहिती देणारा जर संबंधित क्लॉज असेल त्याला रिलेटिव्ह क्लॉज किंवा ॲडजेक्टिव्ह क्लॉज असं म्हटलं जातं. 4 पर्यायांपैकी ॲडजेक्टिव्ह क्लॉज हा बरोबर पर्याय. आणि ॲडजेक्टिव्ह क्लॉज मेन क्लॉजला ज्या शब्दानं जोडला जातो त्याला एक तर तुम्ही रिलेटिव्ह प्रोनाऊन म्हणू शकता किंवा रिलेटिव्ह ॲडव्हर्ब देखील म्हणू शकता. व्हेन, व्हेअर आणि व्हाय हे रिलेटिव्ह ॲडव्हर्ब आहे. त्याच्यानंतर हू, होम, हुज, दॅट आणि विच हे 5 रिलेटिव्ह प्रोनाऊन आहेत. यांच्यापैकी कशानं तरी निश्चित तो शब्द जोडला जात असतो. या प्रकारचे मित्रांनो प्रश्न 2000 आपण पाहिलेले आहे. याच्यामध्ये 17च्या पेपरमध्ये येऊन गेलेले. म्हणजे तुम्ही 2016पासून 20पर्यंतचे जर प्रश्न पाहिले तर जनरली ह्या स्वरूपाचे प्रश्न आहे. मला थोडक्यात हेच सांगायचे तुम्हाला, याच्या अगोदरचा जे काय क्वेश्चन पेपर होता त्यावेळेस तुमचा पॅटर्न वेगळा होता. आपण इथून मागचे जे 4-5 क्वेश्चन पेपरचे जे काही पॅटर्न आहे ते क्वेश्चन पेपरचे पॅटर्न या ठिकाणी तुम्हाला इंट्रोड्यूस केलेलं आहे. तर मला वाटतं हे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला सगळ्यांना समजलेले असतील. थोडक्यात मला याच्यातून 2 गोष्टी तुम्हाला सांगायच्यात की तुम्ही थोडं एलिमिनेशनची मेथड अप्लाय करू शकता. थोडंसं जर तुम्ही वाचन जर चांगलं जर केलं तर निश्चित तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तर देता येणार आहे. मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला 1-2 गोष्टी मी तुम्हाला जाता गाईड तुम्हाला करू शकतो की तुम्ही कमीत कमी 25 दिवसाचं किंवा 30 दिवसाचं प्लॅनिंग करा. तर तुम्ही जर डेली 1 तास इंग्लिशला देत असाल तर त्या 1 तासामध्ये निश्चित तुम्ही एक अर्धा तास तरी तुम्ही व्होकॅब्युलरीसाठी दिला पाहिजे आणि तुम्ही अर्धा तास ग्रामरच्या टॉपिक्ससाठी दिला पाहिजे. निश्चित एक जर तुम्ही चांगल्या प्रकारे जर तुम्ही कॉम्बिनेशन जर केलं अभ्यासाचं तर निश्चित तुम्ही महिन्याभरामध्ये ग्रामरची टॉपिक चांगली करू शकता. निश्चित व्होकॅब्युलरी जास्त आहे, तुम्हाला जास्त वेळ देणं अपेक्षित आहे, पण मिनिमम तुम्ही वेळ द्या. ॲटलिस्ट तुम्ही जर चांगला वेळ जर दिला तर तुमची व्होकॅब्युलरीचा पार्ट हा चांगला होईल. या प्रश्नांच्या आधारे एक गोष्ट चांगली तुम्हाला जाणवली का तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये जास्तीत जास्त प्रश्न ह्या आत्ताच्या पॅटर्नप्रमाणे व्होकॅब्युलरीवर आलेले आहेत आणि काही प्रमाणामध्ये प्रश्न हे ग्रामरवर आलेले. बाय द वे, ग्रामरवर प्रश्न कमी आलेत याचा अर्थ त्याला कमी वेटेज द्यायचं असं काही चूक करू नका. कधी कधी पॅटर्न वेगळा पण असू शकतो. ग्रामर, व्होकॅब्युलरी आणि पॅराग्राफ या सगळ्यांचा मिळून तुमचा क्वेश्चन पेपर बनतो. त्यामुळे सगळ्यांना जर समांतर जर अभ्यास जर केला, जुने आयोगाचे जे काय क्वेश्चन पेपर आहे, भले ते राज्यसेवा घ्या, गट ब घ्या, गट क घ्या, सरळ सेवेचे घ्या, आता सगळे क्वेश्चन पेपरचं पुस्तक पण आणलं आहे. त्यामुळे असे जर पेपरमध्ये तुम्ही जुने क्वेश्चन पेपर जर पाहिले तर तुम्हाला क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करायला, प्रश्न म्हणजे प्रश्नाचं नेचर समजून घ्यायला तुम्हाला खूप मदत होईल. ह्या पद्धतीनं जर तुम्ही जर स्टडी जर केला तर निश्चितप्रमाणे तुम्हाला तुमच्या ह्या पेपरमध्ये चांगल्यात चांगले मार्क्स मिळून जातील. मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त राहिलं तो म्हणजे आपला पॅराग्राफ. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पॅराग्राफवर एक स्वतंत्र लेक्चर घेणार आहोत. कारण पॅराग्राफमध्ये तुम्हाला वाचन कसं करायचं, याचं आकलन कसं करायचं, जे आकलन झालं त्याच्या आधारे प्रश्नांची उत्तरं कशी द्यायची हे तुम्हाला सगळं मी सविस्तरपणे सांगणार आहे. त्याला थोडीशी वेळेची जास्त गरज आहे, त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये ते मी कंटिन्यू करत नाही आहे. स्वतंत्र व्हिडिओ घेऊन येत आहोत मी तुमच्यासाठी पॅराग्राफचा. तोपर्यंत सगळ्यांना बाय.